सन्माननीय अशोकजी सकपाळ साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन. साहेबांचं करतं नेतृत्व मार्गदर्शन या स्पर्धेमागे आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर खरं तर सन्माननीय किरणजी मस्कर सरांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवरती घेतली. ॲज अ कॉमेंटेटर इतक्या साऱ्या गोष्टी मॅनेज करणं इतकं काय सोपं काम नाही आहे. आणि माझ्या करिअरमध्ये एकदाच मी अशी जबाबदारी घेतली होती, रात्रीची झोप मिळाली नव्हती आणि तेव्हापासून मी हात जोडले की राहू द्या बाबा. मॅचला सुरुवात दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा आणि अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली बॅटल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. पगलाच बॉल पडल्यानंतर राईज झाला. डॉट बॉल सुरुवात. निर्धाव चेंडूने या मॅचची होती सुरुवात. नक्कीच आपण चर्चा किरणजी मस्कर सरांशी केली. या छोट्याशा कांद्यावरती या मॅचची संपूर्ण मोठी जिम्मेदारी आहे आणि ही जिम्मेदारी खऱ्या अर्थानं भरपूर चांगल्यारीत्या पार पडत असताना किरणजी मस्कर सर ज्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल आला डॉट. येस, लीड करणं भरपूर साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि या स्पर्धेमध्ये किरण सरांनी ते काम केलं. समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पॉवर प्ले सुरुवाताचा फायदा घेतला. मिड ऑफला बीट केला. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफला. पगला कडक फटका 4. सरळ बॅट ओव्हर द बॉलर हेड हा फटका एक्झिक्यूट केला. अगदी मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा सुरेख वापर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विनीत सकपाळ करतोय. आणि असे फटके खेळणं महत्त्वाचं देखील श्रवणजी, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन आके तुम्हाला पॉवर प्लेचा बेनिफिट घेणं ॲज अ बॅटिंग साईड फर्स्ट हाफमध्ये फार जास्तच मॅटर करतं. आता बॉल अलॉंग द ग्राउंड दरम्यान चाललाय. लॉंग बॉलला फिल्डर आले. चान्स नाही आहे. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. बॅक टू बॅक 4 आहे. गॅप मोठा आणि नाही धावांचा तोटा. ऑनसाइड लॉफ्टेड फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न अलॉंग द कापेट हा फटका खेचला होता. फिल्डर जवळपास कोणी नव्हता आणि अखेर बॉलला गाठली आहे काऊ कॉर्नर सीमारेषा. वन्स अगेन सेकंड बाउंड्री. आणि टेनिस cricket.in या वाहिनीचा मी आवर्जून उल्लेख करेन, ज्या प्रकारे ते मेहनत घेतात, कारण जबरदस्त कॅमेरा वर्क करून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम टेनिस cricket.in ही संपूर्ण वाहिनी करत आहे. त्यांचंही कौतुक करावं लागेल. नेक्स्ट बॉल. आता बॅटचा टोलाच लागलाय. फिल्डर आता स्क्वेअर लेगचे मिड विकेटला येतात. बॉल फील्ड झालाय. सिंगलपेक्षा जास्त आता मिळणार नाही आणि स्कोर कार्ड या सिंगलच्या साख्याने टीम टोटल 9 ऑन द बोर्ड. 9 धावा स्कोर कार्ड वरती. स्वप्नवत सुरुवात जरूर करावा लागेल. विशाल सर, आम्ही नेहमीच म्हणतो जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते ना तेव्हा अर्ध काम सोप्या झाल्यासारखं वाटतं आणि ती सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघाला. एक्झॅक्टली, स्टार्ट नेहमीच मॅटर करतो, कारण जर तुमची सुरुवात चांगली असेल तर आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास जेव्हा वाढतो तेव्हा जाऊन चांगला खेळ होतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये ही सुरुवात ही पहिली पायरी असते आणि स्टार्ट इथे मिळालाय जरूर श्रवणजी, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आहेत. कोणत्याही प्रकारे विकेट देखील गमावली नाही आहे. बट फिल्डिंग टीमसाठी ही नम्रतेची विनंती असेल मित्रांनो, आपण 2 तास लेट आहोत, सो त्यामुळे वेळेकडे देखील लक्ष तुमचं असू द्या. फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 आणि अजूनही काही चेंडू लागलेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने हॅमर्ड केलं. मिड ऑफला चांगली फिल्डिंग लागली. मिड ऑफला जे फिल्डर तिथे होते संग्राम, चांगली फिल्डिंग. बॉल स्टॉप केला त्यानं. आरोही स्पोर्ट्सचे सर्व मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळालं. संग्राम, चांगली फिल्डिंग संग्रामच्या माध्यमातून आणि आता स्ट्राईक रोटेट झाली. फलक डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल. आणि खरं तर संग्राम मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळालं, जे खरं तर 70-70चे फ्रँचायझी देखील ओन करतात आरोही स्पोर्ट्सच्या नावाने. आणि खरं तर क्रिकेट त्यांचा नसामध्ये ऑलरेडीच आणि फिल्डिंग देखील चांगली. बॅक ऑफ लेंथ होता. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. फिल्डर इथे मिस्टेक केली आहे. कारण बघा, खरं तर श्रवणजी एक गोष्ट असते, क्रिकेटचा खेळ आजच्या डेटला जितका पुढे निघून गेलाय ना, ॲज अ फिल्डर जर तुम्ही कॅच पर्यंत पोहोचतात तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला कॅच पकडायचीच आहे. बट एक सहजसोबत झेल निसटलाय. खेळही समाप्त झालाय. पगला षटकाचा अखेरता टोटल रन्स 11 विदाउट लॉस्ट फर्स्ट. बॅटिंग करत असताना टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर 11. एकावर एक 11 बोर्ड 11 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चांगला उल्लेख केला विशाल पाटील सरांनी. जेव्हा तुम्ही स्टार्ट घेता कॅचसाठी तेव्हा ती 99% तुम्हाला कॅच कंप्लीट करायची असते आणि त्याच प्रयत्नामध्ये फिल्डर जरूर होता.
बट शेवटच्या क्षणाला जणू काही बॉल हातातून निसटला असावा आणि आता सिंगल देखील या बॉलवरती मिळाले. सिंगलच्या मदतीनं षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ जाऊन पोहोचला 11 अंकावरती. ठीक. आमच्या श्री काळेश्वरी 11 या टीमचे आपण पाहिले तर ओनर अर्थातच संतोषजी मोरे साहेब यांचे बंधू अर्थातच सर्वांनी आदरणीय नारायणजी जाधव साहेब गावरी यांचा मी मनापासून स्वागत करतो. कोयना क्रिकेट असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल शेठ भोमकर साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ एडिटरच्या जमान्यामध्ये ज्या व्हिडिओ एडिटरनं खूप कमी काळामध्ये स्वतःच्या नावाला एक वेगळी चकाकी दिली, बऱ्याच खेळाडूंना आपण पाहिलं तर इंस्टाग्रामवरती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगळी ओळख दिली, असा व्हिडिओ एडिटर अर्थातच संकेत कुराडे याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. चगदे सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं आणि व्यासपीठावर मॅच घ्यावा. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो. आणि सध्या सगळीला भागम भाग देखील ग्राउंड मध्ये सुरू आहे. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. आणि खरं तर जर आपण पाहिलं तर भागम भाग या गोष्टीचा मी उल्लेख केला तिथे. आणि मागील बॉलवरती ज्या रन्स आला 2. यस पुढचा बॉल विनीत सकपाळसाठी आता फटका मिस्ट्रायमिंग आहे. विकेट कीपर रोहित पाटील डाऊन द बॉल. फायनली कॅच कंप्लीट. टीमला रोहित पाटील जाईल आणि संपला बॅट्समन विनीत सकपाळचा खेळ. धक्का लागला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाला पहिला. खरं तर जितका बाउन्स एक्सपेक्ट केला होता तिथे बॅटरने तितका बाउन्स पाहायला मिळाला नाही. दॅट्स वाय हा स्ट्रोक मिस्टायमिंग झाला श्रवणजी. आणि एक सहजसोपी कॅच देखील तिथे कंप्लीट केली त्या फिल्डरने. पहिली सफलता मिळाली आणि हे हवं देखील होतं, कारण जर तुम्हाला ॲज अ फिल्डिंग साईड रणगतीवरती ब्रेक लावायचा तर महत्त्वपूर्ण गोष्ट काय बनते, जर तुम्ही लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट केलतात, तुम्हाला डॉट बॉल टाकणं गरजेचं होतं, तुम्हाला विकेट काढणं गरजेचं ठरतं. आणि यावेळेला विकेट आली आणि ही विकेट नाही आहे, ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे खरं तर फिल्डिंग टीमकडे. आणि आता बॅटर दाखल झाला आहे इन ॲट नंबर 3. बॅटर ओमकार. नक्कीच चांगला उल्लेख केला. अगदी जास्त उसळीच्या शोधामध्ये बॅटर विनीत सकपाळला आपण पाहिलं, पण ती उसळी त्याला मिळाली नाही. बॅटची एज घेतली. विकेट किपर रोहित पाटील त्या ठिकाणी तैनातच होता आणि त्यानं घेतली विकेट. त्यांना टिपला झेल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती ओमकार शेलारला आपण पाहता. राजा घाडके मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे, जो सलामीसाठी आला होता, ज्यानं आतापर्यंत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 1.2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि फलकावरती धावा एका गाड्याच्या नुकसानात 13 आहेत. आणि बघा मी म्हणेन स्टार्ट तर ठीकठाक आहे, बट या स्टार्टला पुढे नेण्याकरिता इथे आता मिडल फेजमध्ये एक पार्टनरशिप हवी आहे. बॅटर्सला उभं राहावं लागेल क्रीजवरती, कारण जर तुम्ही उभे राहाल टिकाल तर रन्स बनतील. इनिशियल लेवल्सला जर सातत्याने विकेट जातील तर रन्स बनवणं देखील अवघड ठरतं. त्यामुळे श्रवणजी इथे मिडल फेजमध्ये एक पार्टनरशिप हवी आहे बॅटिंग टीमला. पार्टनरशिप बिल्टअप देखील करणं भरपूर गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये आता बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द बॉलर समोरच्या दिशेनं मिड ऑन होतं, त्याला क्लिअर केलं. लॉंग ऑन फिल्डर नाहीये. बॉल निघून चालला लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन केलाय आणि ओमकार शेलारने ठोकला चौकार. फटका चांगला होता, कारण प्रॉपरली बॉलचा मेरिट वरती खेळले. बॉल पाकला अगदी ओव्हर पिच, अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न नाही केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट बॅटने खेळला आणि लॉंगॉनला हा चौकार येतो. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री आली आणि या बाउंड्रीच्या मदतीने स्कोर कार्ड 17. आता 17चा खतरा कोणत्या टीमला लागतोय याचं उत्तर हा येणारा बॉल जरूर देऊन जाईल. स्ट्रायकिंगला बॅटर ओमकार शेलार पुन्हा एकदा तयार. सौरभ चॉगीस राईट आर्म राउंड द विकेट. स्विच अँड स्वीट हिट. या आधीचा बॉल लगोला आणि आताचा बॉल बॅकवर्ड थर्ड मानला. सलग येणारा दुसरा चौकार. फटका अप्रतिम होता, प्रॉपर इम्प्रोवाइज केलं. आणि खरं तर आताचं आधुनिक क्रिकेट जर आपण पाहिलं, जर आपण काही 10 ते 12 वर्ष मागे जर गेलो तर दुर्मिळ असे बॅटर होते, रेअर असे बॅटर होते जे स्विच हिट अथवा रिव्हर्स स्वीप खेळायचं. पण आजच्या काळामध्ये असं वाटतं की ऑलमोस्ट ना 11 बॅटर आहेत ना, तर 11 पैकी 7 ते 8 जण तरी स्विच हिट रिव्हर्स स्वीप हे फटके खेळतात आणि हा फटका चांगला आलाय. चौकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. राईट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एकदा ओमकार तयार. ऑफ साइडला लेफ्ट केलाय. ओहो, स्लॉट मध्ये होता. थेट प्लॉटच्या बाहेर जात असताना अवश्य वार्तालाप करत बॉल लॉंग ऑन सीमा पर. धावा मिळतील 6. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा ब्रँडेड षटकार.
आणखीन एक बॉल आता हरवला आणि आता आणखीन एक बॉलची हरवल्याची कंप्लेंट आता घनसोली पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला FIR दाखल करावा लागेल. आता रात्रीमध्ये फार चेंडू बाहेर गेलेत आणि जेव्हाही प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक आला ना तेव्हा बॉल फार लांब जाऊन पडला. आणखीन एक कडक फटका इथे आला आणि पुढील सामना टॉससाठी रेडी राहायचं. यात नंतर जो होणारा सामना आहे टीम शाहूवाडी 11 आणि गोपीदादा प्रतिष्ठान पाटण. चांगले बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पोलादपूर बनाम कराड. बॅकअप दॅट स्लोवर पण टाकायचा प्रयत्न. कॅच इटचा कॉल. फर्स्ट अटेम्प्टला कॅच ड्रॉप बट सेकंड अटेम्प्टला कॅच फायनली केली कंप्लीट. गली रिझन मध्ये टिपलाय झेल आणि होतोय ओमकार शेलार फेल. विकेटचं पतन. आणि खरं तर झाडावरती जंप मारून ज्या प्रकारे आपण फॉल तोडतो ना त्याच प्रकारे ही कॅच पकडली त्या फिल्डरने. कौतुक करेन कारण फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की कॅच ड्रॉप होईल की काय बट सेकंड अटेम्प्टमध्ये ती कॅच त्याने कंप्लीट केली. आणि जेव्हा विकेट मिळत नसते ना तेव्हा एखादा फील्डमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट येणं गरजेचं असतं आणि हा तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट होता. विकेट मिळाली. प्रयत्न सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही गरुडी झेप घेत असताना एकाच ऍक्शन मध्ये फायनली कॅचला कंप्लीट केलं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंतिम स्कोर कार्डचा जर आपण उल्लेख केला, पहिलं षटक फेकलं गोलंदाज सिद्धांतनं, त्यानं धावा खर्च केले 11. दुसरं षटक फेकलं सौरभ सुरटेनं, त्यानं धावा खर्च केल्या 16. म्हणजे आता 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं, 2 षटकांची टोटल जर आपण केली तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या नुकसानात 27. बघा विकेट श्रवणजी जरूर गेलेत बट त्यातल्या त्यात एका गोष्टीचा आणखी मी उल्लेखही करेन की रन चांगले आहेत. कारण 27 धावा 2 षटकांमध्ये आलेल्या आहेत म्हणजे 13.5 रन पर ओव्हर तुम्ही बनवतात आणि या सरासरीने तुम्ही पुढे चालत राहिले तर 5 षटकांमध्ये तुम्ही 70+ इझिली बनवू शकता. त्यामुळे इथे मी कौतुक करेन बॅटर्सचं देखील की विकेटचा विचार ते करत नाहीये, फेअरलेस क्रिकेट ते खेळतात. आणि क्रिकेटचा हा खेळ ना आपल्याला हीच गोष्ट तरी शिकवतो की परिस्थिती कशी असू द्या पण तुमचा जो स्वाभाविक खेळ आहे, तुमचा जो नॅचरल गेम आहे तो तुम्हाला खेळता आला पाहिजे. आणि आतापर्यंत बॅटर्सने तेच काम केलं पहिल्या 2 षटकांमध्ये. नक्कीच अगदी जर या सरासरीने धावा बनल्या तर 65 ते 70 धावा बनतील आणि जर 65 ते 70 धावा बनल्या तर नक्कीच एक इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण फायटिंग स्कोर निर्माण करू शकेल ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. आणि तेच तर हवंय ना श्रवणजी, इंटरेस्टिंग मॅच तर आपल्याला हवी आहे. एक कॉमेंटेटर म्हणून, एक क्रिकेट प्रेमी म्हणून मी तर हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. जे प्रेक्षक इतका ट्रॅव्हल करून आलेत त्यांचा ऍटलीस्ट पेट्रोलचा तरी पैसा होईल जा ज्या प्रकारे खेळ अपेक्षित आहे. नक्कीच होईल, पैसा वसूल मॅच होईल कारण रिव्हर स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पॉइंट मध्ये फिल्डर होता, बॉलला त्यानं कॅरी केलं, थ्रो फेकी केली, तत्पूर्वी मिळाले सिंगल. मंगेश घरारा तसंच नाना यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संकेतच्या हॅट्रिक षटकाराला 555 रुपयाचं प्राइज आलंय. थँक्यू सो मच. आणि या क्षणाला तसे काही फटके हवे देखील आहेत. मागील बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट तिथे झाला. स्कोर कार्ड आता सिंगलचा साखीने आपल्याला पाहायला मिळतोय. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. काही चेंजेस फील्डमध्ये आता केले जातात. एक फिल्डर आपल्याला आता कव्हर्सला पाहायला मिळतो, ठीक त्याचा मागे आपल्याला एक फिल्डर डीप कव्हरला देखील पाहायला मिळते. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. बॉल रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप मिड विकेटचा वरद षटकार. क्या बात आहे, मनगटी फटका स्लॉट मध्ये होता, ते प्लॉटच्या बाहेर पाठवलाय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन संकेत घाडगेनं. जशी किरण सरांनी कॅश प्राइज अनाऊन्स केलं आणि ते कॅश प्राइज पटकावण्याच्या तयारीमध्ये देखील संकेत घाडगे लगेचच लागला. पहिला तर आलाय बट आता येणाऱ्या 2 मध्ये 2 येतील का हे पाहिलं जाईल. आणि 2 आले तर 555 मिळणार आहेत 555. पण खरं तर त्याकडे लक्ष नसेल, आपल्या टीमचा स्कोर कार्ड कडे जास्त लक्ष असेल. बॉल हवेमध्ये आहे. विकेटची चाहूल लागली आहे बट बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतो आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाब्यांचा साखीने धावकडक आता जाऊन पोहोचले. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज शुभमचा आपण पाहिला. शुभमचा जर उल्लेख करायला गेला तर 3 बॉल त्यानं आतापर्यंत फेकल्यास 3 मध्ये धावा खर्च केल्यात 9, बट त्याला देखील कमबॅक करावा लागेल. डॉट पर्सेंटेज आता या ओव्हरमध्ये वाढवावे लागतील. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, डॉट पर्सेंटेज. बिकॉज डॉट बॉल येतील तर बॅटरवरती प्रेशर क्रिएट होणार आहे
आणि असे बॉल जर टाकाल तर बॉल फक्त एकच दिशेने जाणार आहे, बाउंड्री लाईनचा बाहेर. अनदर बिग वन, सिक्सर. वाराशी वार्तालाप करत या बॉलला फेकून दिलं थेट मिड विकेटच्या बाहेर. काय फटकेबाजी करतोय संकेत घाडगे. अगदी जर विचार करायला गेला तर संघ थोडासा अडचणीत होता. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आपण अवघ्या 27 पाहिल्या, बट त्यानंतर संकेत घाडगे मैदानाच्या आतमध्ये आला, त्याला धावांसाठी धाव केली आणि धावांसाठी संघर्ष करत असताना 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि खरं तर एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न हे नेहमीच महत्त्वाचे राहतात. आणि ॲज अ बॅटर तुम्हाला अगदी जलद गतीने रन जर बनवायचा तर तुम्हाला चान्स घ्यावा लागेल, तुम्हाला रिस्क घ्यावा लागेल. रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल आणि या क्षणाला रिस्क देखील घेतोय, रिवॉर्ड देखील मिळतोय. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2 षटकार आलेत आणि स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतोय 42 ऑन द बोर्ड. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. आता गोलंदाज थांबलाय. पद्धत आले तर थोडंसं चुकलाय, कारण प्रेशर जरूर आहे. 2 षटकार तर त्याच्या अगेन्स्ट झालं, त्यामुळे आता कमबॅक करण्याच्या शोधामध्ये गोलंदाज शुभमला आपण पाहताय. अगदी विकेटच्या शोधामध्ये देखील आहे. आतापर्यंत राईट आर्म राऊंड द विकेट न टाकला, बट आता राईट आर्म ओव्हर द विकेट ना, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आलाय. आणि खरं तर मानसिकता क्लिअर आहे की विकेटसाठी जायचंय, जे घडले ते घडले. विकेट आली तर काम बनेल. आणि बॉल हवेमध्ये, बट फाईन लेग. काय करतात हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण बघा, तुम्ही जर इनफिल्डमध्ये श्रवणजी फिल्डिंग करतात, ॲज अ फिल्डर तुम्हाला स्टार्ट घेणं गरजेचं. तुम्ही स्टार्ट नाही घेणार तर तुम्ही हाफ चान्सला फुलमध्ये कधीच कन्वर्ट करू शकत नाहीये. इथेही जर फाईन लेगचा फिल्डरने स्टार्ट घेतला असता तर डेफिनेटली काय होऊ शकली असती. नक्कीच प्रयत्न करणं भरपूर गरजेचं आहे. असं नेहमीच म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकला तरी चालेल, बट प्रयत्न करायला कधीही चुकू नका. जस्ट मी उल्लेखही केला की काही मिळवायला काही करावंही लागतं. आणि हा फुल टॉस, लॉंग ऑफ आखेत, चान्स नाहीये. फुल टॉस बॉलवरती फुल टोल 6. राजू कंकच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला थेट लॉंग ऑफच्या बाहेर. षटकाराला एंड ऑफ दी 3rd ओव्हर आणि शेवट देखील या षटकाचा षटकारानं केलं. एक मागणं षटक म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिल्या 2 षटकांच्या अंती धावा अवघ्या 27 होत्या, बट या षटकामध्ये धावा तब्बल 22 खर्च केला गोलंदाज शुभमनं. आणि आता 3 षटकांच्या अंती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 49. अक्षरशः दोन्ही बॅटर्स तुटून पडले तसं म्हणायला हरकत नाहीये. ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे, मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्नही होतात आणि प्रयत्न होतात तर रिझल्टही मिळतोय. कारण या 3ऱ्या षटकामध्ये एकूण 3 षटकार आले आणि टोटल 22 रन्स. 3 ओव्हरचा अखेरचा रन्स आहेत 49. आणि आता आपण श्रवणजी शॉर्ली आपण ही गोष्ट म्हणू शकतो की या पहिल्या सत्रामध्ये आता फार पुढे आहे. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर 11. चांगली बॅटिंग. क्या बात आहे. निलेशजी कोळसकर पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला, गोपीदादा प्रतिष्ठान पाटण फायटर्स टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट एक्स्ट्रीम आराध्या धृती 11 शाहूवाडी 11 टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये, इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि पुढील सामना फार महत्वाचा आहे, कारण जो जिंकेल तो टिकेल, जो हरेल गाडी काढा आणि घरच्या दिशेने. नक्कीच जो संघ परास्त होईल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथे स्टॉप होईल, त्यामुळे दोन्ही संघांना जिंकायचं आहे. आणि इथे देखील तशाच अपेक्षा श्रवण ज्या आहेत. आपण उल्लेख केला पुढील सामन्याचा व्हर्च्युअल नॉकआउट, बट हा सामना देखील ना या दोन्ही टीम्सला नॉकआउट सारखाच खेळायचा. कारण इथे जर जिंकलात तर नावापुढे क्यू क्वालिफाय हा शब्द येईल, बट इथे जर हरलात तर अंतिम सामना रात्री लेट नाईट खेळावा लागणार आहे. आता 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावफलकावरती भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. 49 धावा. 4थ्या षटकाचा खेळ सुरू होतो आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर अजयला आपण पाहता. अजयचा पहिलाच बॉल वरती केलाय. भाऊ स्वागत. बॉलला पाठवलं थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर ऑफ द विकेट चौकार. लो फुल टॉस होता. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर खरं तर या फटक्या मागे बॅटर संकेतने केला आणि संकेत जसा आलाय अक्षरशः तुटून पडलाय. त्याचा बॅट मधनं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आणि तो इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला खेळतोय 19 वरती. यस 20 अंकावरती वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला संकेत घाडगे खेळतोय. संकेतचा मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर धावफलक 50 अप
54 अंकावरती 54 धावा स्कोर कार्ड वरती यात स्ट्रायकिंगला बॅटर जो सलामीसाठी आला होता, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण जरूर पाहिलाय, तो राजा घाडगे आता स्ट्रायकिंग वरती तयार. आणि ही पार्टनरशिप गिरीश रमणजी फार चांगली लागली. पुढचा बॉल ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ करायचा प्रयत्न, फिल्डर डाऊन द बॉल, बट अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये घडलंय काय, अगदी कॅच तर कंप्लीट केला, बट अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल. आणि हे काय ऑलमोस्ट लॉंग ऑनचा फिल्डरने सेलिब्रेट केलंच होतं, पण गोलंदाज सांगतोय भाई थ्रो कर, नो बॉल आहे. यस, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. अंपायर रिव्ह्यू आहे या आपण पुन्हा एकदा पाहूया. tenniscricket.in या वाहिनीची मदत घेऊन करूयात आपण पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये चेक. ठीक, यस, आता अँगल परफेक्ट आहे. टीव्ही अंपायर चा सिग्नल इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे फलंदाज होतोय बाद, धक्का लागलाय. या मॅच मध्ये टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघाला हा तब्बल तिसरा. खरं तर हृदयाचे ठोके त्या फिल्डरचे जास्त वाढले असतील, कारण त्याने सेलिब्रेट केलं होतं आणि अखेर आता तो खुश असेल की योग्य सेलिब्रेट मी केलं. कारण अशा वेळेला आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलंय, कधी कधी फ्रीड बॉलवरती देखील कॅच पकडली जाते आणि सेलिब्रेट फिल्डर करून टाकतात, पण नंतर रिअलाइज होतं की फ्रीट होती. इथेही एक्झॅक्टली फर्स्ट ऑफ ऑल नो बॉलचा इशारा आला, बट त्यात नंतर चेक करण्यात आलं की ॲक्शन लिगल आहे की नाही, आणि त्यात नंतर हा योग्य निर्णय दरम्यान पोहोचवण्यात आला की लिगल ॲक्शन, दॅट्स वाय विकेट. यस, कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको, ह्याच प्रामाणिक प्रयत्नामध्ये आमच्या तिन्ही ऑफिशियल पंच आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाज बाद होतोय, धक्का लागला तिसरा. 54 अंकावरती पोलादपूर 11 टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तब्बल 5व्या क्रमांकावरती इंटर झाला अजय मोहितेच्या अगेन्स्ट अजिंक्य पवारला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पवार आला. ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव करतोय. अजिंक्य पवार तयार, ऑल ऑफ केलाय, आलं आलं आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय. या जखमी वाघाला मैदानाच्या आतमध्ये मोठी संघर्षाची डरकाळी फोडली. अजिंक्य पवारचा वार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6 षटकार. आणि खरं तर धुरंधर मधला तो मला डायलॉग आठवला, घायल नाही घातक आहे. आणि घातक फटका होता. विकेट मागील बॉलवरती गेली, बट त्यात नंतर येत्या क्षणी बॉलला पाठवलं, बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार येतो. क्या बात आहे, घणाघाती बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. बट कमबॅक करणं देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे टीम कराड फायटर संघाचं, कारण जितका स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे टीम पोलादपूर 11 या संघाचा, तितका स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप देखील आहे. त्यामुळे कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल कराड फायटर या टीमला.
आणि तुम्ही गोलंदाजीचा उल्लेख केला आणि खरं तर क्रिकेट या खेळाचं वैशिष्ट्य हेच राहिलंय की बॅटर्स तुम्हाला मॅच जिंकवतात बट गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवतात. तुम्ही तुमची बॅटिंग इम्प्रूव्ह केली तर तुम्ही 1-2 मॅचेस जिंकाल किंवा 1-2 स्पर्धा जिंकाल, पण तुम्ही तुमची गोलंदाजी इम्प्रूव्ह केली ना तर तुम्ही एक काळ गाजवाल. त्यामुळे गोलंदाजांचं महत्त्व जास्त आहे. नक्कीच म्हटलं जातं मारने वाले से अच्छा बचाने वाला बेहतरीन होता है. आणि आता चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवल्या गेल्यात या बॉलवरती. अगदी या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती षटकार, पाचवा बॉलला ड्रॉट. आता ड्राईव्ह करायचा प्रयत्न अगदी मिड ऑफला फिल्डर, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये. अप्रतिम फिल्डिंग मिड ऑफला राजू संभाजी कंक होता, त्यांना बॉलला कॅरी केलं. आता 4 षटकांचा खेळ देखील इथे कंप्लीट झालाय आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघ जाऊन पोहोचला 3 गड्यांच्या नुकसानात 61 अंकावरती. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आणि यानंतर जो होणारा सामना आहे टीम शाहूवाडी 11 आणि त्यांचा विपक्षामध्ये पाटण फायटर्स ही मॅच यात नंतर आणि तो व्हर्च्युअल नॉकआउट सामना आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. शाहूवाडी टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर पोहोचा. पाटण फायटर्सचे कॅप्टन आलेले आहेत आणि 4 ओव्हरचा अखेरचा श्रवणजी जर आपण पाहिलं तर पर ओव्हर ऑलमोस्ट 15च बनवण्यात आला, कारण 4 ओव्हरचा अखेरता ज्या रनचा आहेत 61. अजूनही मी म्हणेन की लास्ट ओव्हरमध्ये जर इथे आणखी 15 येतात किंवा 12 जरी आला, सपोज 12 जरी आला, 70+ टोटल या वेळेला एक मॅच विनिंग टोटल असू शकतो. नक्कीच आम्ही पहिल्या ओव्हर पासून सांगितलं, पहिल्या बॉल पासून सांगितलं, जर 65 ते 70 बनला ना तर मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर निर्माण करेल टीम पोलादपूर 11 संघ आणि आता तेच काम या संघाने केलं. 61 तर बनलात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. विशालचा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर दरम्यान पॉइंटचे तिथे पोहोचतात. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता 62 आणि खरं तर श्रवणजी एक प्रेडिक्शन आता आपण घेऊया. 5 चेंडू लागलेत, काय वाटतंय कुठे फिनिश होईल ही इनिंग? 5 बॉल वरती जर गोलंदाज विशालनं कमबॅक केलं, डॉट पर्सेंटेज वाढवले तर धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लागला जाईल. बट सध्याच्या घडीला संकेत घाडगीची बाट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये आणि त्याला थांबवणं आता गोलंदाजाकडून कठीण झालंय. तरी सुद्धा एखादा आकडा प्रेडिक्ट करा. जवळजवळ 70 बनल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. 70 तर बनू शकतील कारण संकेत गाडगे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आणि मी म्हणतो की इथे 5 बॉल जर संकेत खेळतोय तर मे बी 75+ होण्याची देखील शक्यता. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, बट खरं तर गोलंदाज विशाल देखील एक कमालीचा गोलंदाज आहे, आपण हे देखील विसरू शकत नाहीये. प्रेडिक्शनचा भाग वेगळा राहिला, पण इथे त्याचा हा प्रयत्न, विशालचा नक्कीच प्रयत्न असेल की इथे ना आपल्याला विकेटसाठी जायचं, कारण संकेत वेल सेट बॅटिंग करतोय. एखादा निर्धाव जरी आला तरी सुद्धा संकेत मध्ये ती अबिलिटी आहे की त्यानंतर तो मोठ्या फटक्यासाठी जाऊ शकतो. त्यामुळे इथे विकेट काढणं जास्त मॅटर करेल. ओव्हर द विकेट, वाईड ऑफ ऑफ फुल लन बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह. आता शॉर्ट थर्ड पॉइंट दोघे देतात आणि अखेरता बॉल फील्ड केला गेला, मिळेल सिंगल. एकच मिळाली. अगदी विशाल सर मगाशी सांगितलं, जर आणि तरला जर बाजूला ठेवलं ना तर वर्तमान स्थितीमध्ये काय घडतंय याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा जास्त लागल्यात. त्यामुळे वर्तमान स्थितीला आपण घेऊन चालूयात. आता शेवटच्या अंतिम 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजिंक्य पवारला आपण पाहताय ज्याच्या बॅटमधून एक क्रॅकिंग हिट, टावर हिटिंग सिक्सर आपण जरूर पाहिलाय. उंच पुरा असा बॅटर अजिंक्य पवार तयार आणि तसा फटका हवा देखील आहे. आता देखील बॉल हवेमध्ये आहे आणि खरं तर आपण चर्चा करत होतो म्हणजे इथे पहा रन्स थांबल्या होत्या, फिल्डरने सांगितलं थोडी मदत आम्ही करतो, आल्या 4. राजू संभाजी कंकला आता हुलकावणी दिली, चकमा दिला आणि बॉलला गाठली आहे थर्ड मान सीमारेषा. आली आहे बाउंड्री आणि बाउंड्रीच्या मदतीनं स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 67. आणि बघा या क्षणाला जिथे ऑलरेडी बॅटर्स प्रेशर फील करतात त्यावेळेला तुम्हाला आउटफील्ड मध्ये रन्स वाचवणं फार महत्वाचं राहतं, कारण मिसफील्डच्या जोरावरती जेव्हा आपण रन्स देतो ना, आपण त्या रन्स नाही अपोनंट टीमला आपण तो मोमेंटम देतो. आणि इथे 4 आला आणि 4च्या साख्यानं स्कोर कार्ड आता 67. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस आहे, बॉलर बॅक स्ट्रोक होता. आता इथे गोलंदाजाकडून हलकी मिसफील्ड, बट बॅकअप लॉंग ऑन, झाली गडबड आणि त्या जोरावरती हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. कॅज्युअल एफर्ट्स, लेझी एफर्ट्स, दॅट्स वाय बॅक टू बॅक 4. गलती से मिस्टेक. विशाल सर, या चुका
तुमच्या संघासाठी अंगलट येऊ शकतात. या चुका तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे फिल्डिंग चांगलं करणं भरपूर गरजेचं आहे. म्हणून तर मी म्हटलं ना की या ज्या रन्स आहेत ना त्या रन्स नाही आहेत, अपोनंट टीमला तुम्ही मोमेंटम देतात. आणि गेल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा त्या गिफ्टमध्ये आता फिल्डिंग टीमने दिलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिलाय आणि लाईन चांगली आहे, येतो हा डॉट. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू आपण पाहताय. धावफलकाचा जर उल्लेख करायला गेला तर धावफलक 71 या अंकावरती 71. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. खेळाच्या पहिल्या सत्रामधील हा शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल उडवलाय, फिल्डर येतात, बॉल जाईल फिल्डरला भेदून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 75 मी प्रेडिक्ट केले होते आणि एक्झॅक्ट 75 एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. टोटल रन्स बनवण्यात आल्या 75 आणि 76 चा टार्गेट सेट केला. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमने अगेन्स्ट टीम कराड फायटर्स. लुझर मॅच यानंतरची त्याचा टॉस केला जातोय. पहिल्या मॅच मध्ये गोपीदादा प्रतिष्ठान पाटण वॉरियर्स टीम पराभूत राहिली. मी म्हणेल थोडीशी कमी पडली, पण मॅच चांगली झाली होती. जी धर्मा पवारनं मॅच खेचून आणली होती, मात्र शेवटच्या क्षणाला पराभव पत्करावा लागला. दुसरी मॅच जर तुम्ही पाहिली तर अर्थातच एक्स्ट्रीम आराध्य धीरती अर्थातच शाहूवाडी टीम आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाली. तर लुझर मॅच सध्या मात्र खेळवली जाणार आहे यानंतर. तर कॅप्टन विनंती करेल गोपीदादा प्रतिष्ठान टीम अर्थातच पाटण वॉरियर्स अतुल भालेकर माझ्यासोबत जोडले जातील. शाहूवाडी टीम कॅप्टन, एक्स्ट्रीम आराध्या टीम शाहूवाडी कॅप्टन मी विनंती करेल आपणही आमच्या सोबत जोडा या प्लीज. कॅप्टन शाहूवाडी टीम कॅप्टन मी विनंती करेल आपण या. शाहूवाडी टीम कॅप्टन स्पर्धा ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय अगदी काही शेवटच्या 2 मॅचेस राहिल्यात. महत्वाच्या मॅचेसला सुरुवात होते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. अगदी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहिलं तर 8 संघ 2 दिवसामध्ये आपण खेळतोय. पहिल्या दिवसामध्ये 4 संघ, ज्याच्यामध्ये तालुका वाईज जर तुम्ही विचार केलात तर कराड तालुका, पाटण तालुका, शाहूवाडी तालुका, पोलादपूर तालुका, हा तालुका वाईज आपण पाहिले तर 4 तालुके आजच्या पहिल्या रात्रीमध्ये खेळत आहेत. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 स्पर्धा आपण पाहिलं तर 3ऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा दैदिप्यमान सोहळा आणि पहिल्यांदाच निहाल ग्रुपचं आपण पाहिलं तर हे नाईटचं एक भव्य दिव्य वातावरण टाईट करणारं अगदी ही स्पर्धा तुम्ही पाहताय. कॅप्टन विनंती करेल शाहूवाडी टीम कॅप्टन आपण जॉईंट व्हा आमच्या सोबत. अर्थातच SK म्युझिकलचे आमच्या सुनीलजी आळीकर साहेब, त्यांचा मी स्वागत करतो. दादा वेलकम, सुस्वागतम. टॉस आपण पाहिलं तर एका बाजूला अशोकदादा सपकाळ साहेब, मी विनंती करेन सुनीलजी आळीकर साहेब आपणही आमच्यासोबत जॉईन व्हा. SK म्युझिकल सानपाडा, SK म्युझिकल इन्स्ट्रुमेंट संपूर्ण सानपाडा पांबी जेथे त्यांचं शॉप आहे. संघमालक ते स्वतः आहात. निहाल चॅम्पियन ट्रॉफी आणि अशोकदादा सपकाळ असा टॉस आहे. आता सुनीलजी आळीकर साहेब आमच्यासोबत जॉईन होतील. वेलकम. प्रकाशजी माने सर खऱ्या अर्थानं निहाल ग्रुपचे आपण पाहिलं तर कमिशनर खजिनदार आहेत आणि प्रकाशजी माने सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. वेलकम. आपण दोघे आमच्या सोबत जॉईन व्हा आणि केला जातो टॉस. कॉल करायचा आहे निहाल चॅम्पियन ट्रॉफी आणि अशोक दादा सपकाळ. येस पाटण वॉरियर्स गोपीदादा. निहाल चॅम्पियन ट्रॉफी. निहाल चॅम्पियन ट्रॉफी. स्विंग द कॉइन. निहाल चॅम्पियन ट्रॉफी आणि येस निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2 वेळा टॉस जिंकलायस. मागील मॅच आपण पाहिलं तर काय बोलशील मागील मॅच मध्ये? हातातून निसटली, पराभव म्हणता येत नाही, निसटता पराभव होता तो, काय बोलशील? नक्कीच मागच्या मॅचला धर्माने चांगली बॅटिंग केली, थोडी मिसफिल्डिंग झाली आमच्यामुळे, त्यामुळे आम्ही गेम मधून बाहेर गेलो. पण पुन्हा एकदा टीम मीटिंग तुमची झाली असेल, थोडंसं आपण पाहिलं तर राग बीग सगळा बाजूला आता थोडंसं झालं असेल की अशा मॅचेस जेव्हा पराभूत होतं तेव्हा आपण पाहिलं तर बऱ्याच मनाला गोष्टी टोचतात, पण एक चांगला कमबॅक बघायला भेटेल या मॅच मध्ये? हो नक्कीच चांगला कमबॅक बघायला भेटेल. टॉसही तू जिंकलायस, काय बॅटिंग की गोलंदाजीसाठी जाशील? बॅटिंग करेन. अनऑर्थोडॉक्स निर्णय थोडासा वाटलं होतं, कारण की रात्र होत आले, थोडंसं 10च्या पुढे टायमिंग गेले, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणार होतं माहिती होतं, तूही गेला असतंस बॅटिंगसाठी?
नाही, आम्ही नक्कीच फिल्डिंगच करणार होतो सर. वाव, ज्याला जे हवं ते भेटलंय, पण दोघांना ट्रॉफी हवे ती एकालाच भेटणार आहे. काय बोलशील, पहिली मॅच हातातून निसटली, काय बोलशील? नक्कीच थोडं फिल्डिंगवरती काम करायला लागेल आम्हाला. मिसफिल्डिंगमुळे आम्ही मॅच हारलोय. तर झालेल्या चुका परत होणार नाहीत याची काळजी घेईल आणि परत चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करेन. वाव, मजा येईल मॅचला, पैसा वसूल मॅच नक्की होईल. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. तुझ्याकडून मला आयोजनाबद्दल ऐकायला भरपूर आवडेल, काय बोलशील? खूप छान आयोजन असतं आणि जेव्हा जेव्हा ही निहाल ट्रॉफी होते तेव्हा नक्कीच आम्ही प्रत्येक वेळी सहभागी होतो आणि ह्या ट्रॉफीची चर्चा आमच्या पूर्ण शाहवाडी तालुक्यात आहे. अरे वा, खूप छान, थँक्यू सो मच. स्पर्धा शाहूवाडी तालुक्यापर्यंत पोहोचले. स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत. भारतातील टॉपचे खेळाडू संघ या स्पर्धेमध्ये सोमवार मंगळवार खेळणार आहेत. ऑल इंडिया ओपन टीम तुम्हाला सोमवार मंगळवार बघायला भेटतील. उद्याही तालुका हाफ आहे. हे 3 दिवस कुठेही जाऊ नका. काम धंदा व्यवसाय थोडा ठेवा बाजूला, क्रिकेटला वेळ देऊयात. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊया. थँक्यू. येस, थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. त्याचप्रमाणे या आधीच्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला श्रवणजी धुमाळे यांचा. आणि आता आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये जोडले गेले चोरगे सर, आशिषजी चोरगे सर. आणि खरं तर आमच्या समवेत आज कॉम्बॉक्समध्ये भरपूर सारे दिग्गज आवाज आहेत. त्यामध्ये सध्या सगळीला स्पर्धेला लीड करतात आणि फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे असे किरणजी मस्कर सर. त्यानंतर आशिषजी चोरगे सरांचा देखील गोड आवाज तुम्ही आजच्या रात्रीमध्ये ऐकला. तसेच आमचे बदलापूरचे यंग अँड टॅलेंटेड आणि फार कमी वेळेमध्ये फार मोठं नाव त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या आवाजाने कमावला. आणि खरं तर मेहनत जर असेल तर यश तुमच्या पदरामध्ये पडणारच आहे. मेहनत फार आहे, कारण बदलापूरवरनं एवढ्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ट्रॅव्हल करणं इतक्या कमी वयामध्ये इतकं काही सोपं काम नाही आहे. बोलणं फार सोपं असतं, करणं फार अवघड असतं. बट श्रवणजींनी ते केलं देखील, त्यासाठी त्यांचंही कौतुक आपण करूया. आणि आता आपण वळूया या सेकंड इनिंगकडे. टार्गेट आहे 76 आणि आम्ही दोघांनी प्रेडिक्ट देखील केलंच होतं. मी 75 प्रेडिक्ट केला होता, श्रवणने 70 प्रेडिक्ट केला होता. करेक्ट 75 बनवता आला आणि 76 हा टार्गेट. मॅचकडे वळूया. सलामीची जोडी बॅटर राजू आणि त्यांचा समवेत सुजित आणि आमचा सोबत कॉम्बॉक्समध्ये आशिषजी चोरगे सर. वेलकम सर. थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. त्यांचा देखील आवाज आज भिवंडीवरून मात्र प्राचारण केलंय आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस पाहायला मिळत आहेत पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या बॉलवरती मोठा झटका लागतोय. गोल्डन डकचा शिकार राजू संभाजी कंग. पहिल्याच बॉलवरती डगआउटच्या दिशेने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला सिद्धार्थ आर्यन आणि आर्यन पवारने मात्र पहिलाच बॉल आपल्या भात्यातून काढला. बॅटची कडा आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, महत्वाची विकेट, ज्याच्या बॅट मधून मगाशच्या मॅच मध्ये षटकार चौकारची आतिषबाजी झाली होती आणि त्याला मात्र पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार राजू कंक. आणि खरं तर बाउन्स पागल्यानंतर एक विचार देखील मनात आला की स्पर्धा आपण घनसोली नवी मुंबईमध्ये खेळतो, बट फील ऑस्ट्रेलियावाला आला. कारण गुडलंड स्पॉटवरनं बॉल इतका टेक ऑफ झाला, राईज झाला. त्यात नंतर आउटसाइड एज आणि कौतुक करेन मी त्या फिल्डरचं, ज्याने कॅच कंप्लीट केलं आणि पहिल्याच बॉलवरती हा पहिला झटका दिला गोलंदाज आर्यनने. इनेट नंबर 3 मध्ये मागील मॅच अगदी आपल्या बाजूने करण्याचं काम ज्याने केलं होतं कराडचा डाण्या वाघ रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संयमी क्रिकेट खेळावं लागेल. पुढचा बॉल आर्यनचा. रिव्हर्स स्विच हिटचा फटका खेचलाय, आल्याला आक्रमण केलंय. अल्टी पलटी बॉल कल्टी, बॉल सीमा पार, मिळतील धाबा 4. येतोय चौकार. रिव्हर्स स्विच हिटचा फटका रोहित पाटीलच्या बॅट मधून आणि संघाचं खाद्य अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र चौकार आणि मात्र पाहायला मिळतोय. आणि खरं तर जर 76 चा टार्गेट कंप्लीट करायचा तर तुम्हाला अशाच प्रकारे खेळावं लागेल. तुम्हाला बाउंड्रीजसाठी जावं लागेल. आणि क्रिकेटचा खेळ हीच तर गोष्ट तुम्हाला शिकवतो की जी परिस्थिती आहे, परिस्थिती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की मोठे फटके हवेत. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर कटचा फटका अलॉंग द कार्पेट. पूर्णपणे आपण पाहायला गेला तर कापलाय बॉलला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, मिळतील धावा 4. सलगचा दुसरा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही देखील पाहू शकता, पूर्णपणे कापलाय बॉलला.
आणि खरं तर असे फटके जेव्हा एखादा बॅटर खेळतो ना तेव्हा एकमेव बॅटरची इंडियन क्रिकेटमध्ये आठवण होते वीरेंद्र सेहवागची. त्यानंतर 2011 वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच मला देखील आठवते. उमर गुलचा अगेन्स्ट एका ओव्हरमध्ये असे फटके आणि फार जुन्या आठवणी आहेत. कारण जर आपण चोरगे सर विचार केला आजचा आधुनिक क्रिकेट रॅम शॉट स्लॉक स्वीप त्यानंतर बैठक स्विच हिट या गोष्टी आपण पाहतो, पण त्याच काळामध्ये प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक फार दुर्मिळ पाहायला मिळतात. परत एक वेळा स्वीट, परत उलटा फुलटा बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार आलाय. रोहित पाटील सबसे खातील, बॉल सीमा पार, मिळतील धाबा 4, येतोय चौकार. सुसाट निघालाय थेट या ग्रुपमधनं आम्हाला क्वालिफाय व्हायचं या दिशेने तो निघाला आणि इंटेन्शन क्लिअर आहे की जर आपल्याला 15 रन पर ओव्हर करायचं प्रत्येकी ओव्हर मागे आपल्याला 3 बाउंड्रीज हव्या आहेत आणि या ओव्हरमध्ये 3 तर आल्या. हे कॅल्क्युलेशन आणि पूर्णपणे सर विशाल सर आपण पाहायला गेलं तर डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि बॅट चार्जिंग करून आलाय. बॅट चार्जिंग केले परंतु आता कमबॅक आर्यनला करावे लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट आली परंतु त्यानंतर 3 बॉलवरती 3 चौकार आलेत. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना बॅट्समन रोहित पाटीलला पाहतोय परंतु कमबॅक करावं लागेल. आर्यनच्या माध्यमातून आर्यन पवारचा पुढचा बॉल. ओहो काय फटका खेचलाय, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. आणखीन एक रोहित पाटीलच्या बॅटमधून बिग ब्लास्ट षटकार. आणि आता बॅटरने देखील सांगितलं खूप झालं लेफ्ट, आता राईट बॉलला पाठवलं काऊ कॉर्नरचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. काय बॅटिंग होती फर्स्ट ओव्हरमध्ये, जो स्टार्ट हवा होता, जे फाउंडेशन सेट करायचं होतं या 76च्या चेजमध्ये ते फाउंडेशन सेट करतोय आपल्या टीमसाठी बॅटर रोहित पाटीलचा बॅटमधनं. हा कडक फटका इथे आलाय. आता दबाव गोलंदाजावरती. फटका जबरदस्त होता. षटकार तर म्हणाला स्कोरकडे आता जाऊन पोहोचला. 18 वरती 18 ऑन द बोर्ड. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज प्रत्येकी खेळाडू प्रत्येकी टीम चॅम्पियन सारखी खेळत आहे. कारण प्रत्येकी संघाला खेळाडूला ठाऊक आहे की निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन जर बनायचं आहे ना तर जिद्दीने खेळावं लागेल, निडरपणे खेळावं लागेल आणि निडरपणे आपल्या संघासाठी सध्या सगळीला ही लढत लढतोय बॅटर रोहित पाटील. 4 चेंडू खेळला, 18 धावेंवरती तो नॉट आउट. बट आता दबाव पूर्णपणे गोलंदाज आर्यन वरती. जबरदस्त काय सामना रंगलाय. पुढचा बॉल आर्यनचा. परत एक वेळा फटका फसलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय जातोय झेल आणि बॅटर आउट. कमबॅक केलंय आर्यन पवारचा वार. पलट वार होत असताना मात्र रोहित पाटील वरती. बॅटर आउट रोहित पाटील. हा फटका खेळण्याची गरज होती का? सरळ बॅटने धावा येत आहेत आणि ऑलरेडी तुम्ही षटकार खेचलाय, चौकार खेचलाय. या बॉलवरती काय करायचं होतं? संयमाचं क्रिकेट खेळायचं होतं. सिंगल घेतली असती तरी चाललं असतं. आणि रनचेस मध्ये चोरगे सर ही गोष्ट तर मॅटर करतं की तुम्ही किती रन्स बनवला ते मॅटर नाही करत. ऍट दी एंड तुमची टीम मॅच जिंकली की नाही ते मॅटर करतं. बघा 2023 ओडिया वर्ल्ड कप तुम्ही उचलून पहा. ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान तुम्ही मॅच पाहिली असेल, तुम्हाला मॅक्सवेलचा डबल 100 आठवेल. व फर्स्ट इनिंगमध्ये इब्राहिम जादरानने शतक बनवलं होतं, ते कोणाला आठवणार नाही. 2023 ओडिया वर्ल्ड कप तुम्ही सेमीफायनल इंडिया न्यूझीलंड पाहिली, तुम्हाला फर्स्ट इनिंगमध्ये विराट कोहलीचं शतक आठवेल, श्रेयस अय्यरचं आठवेल. बट सेकंड इनिंगमध्ये डॅरेल मिचेलने शतक बनवलं, ते कोणाला आठवणार नाही. कारण हा इतिहास विजेत्यांना लक्षात ठेवतो. कारण तुम्ही सामना जेव्हा गमावता ना तेव्हा तुम्ही कितीही काही करा, तुम्ही किती इम्पॅक्टफुल नॉक केला, बट त्या तुमच्या रन्स ना त्या विजयामध्ये आल्या पाहिजेत, हे जास्त मॅटर करतं. आणि या क्षणाला नो डाऊट या बॅटरने देखील चांगला खेळ केला. 5 मध्ये 18 बनवला, चांगला स्ट्राईक रेटने बनवला. बट या परिस्थितीमध्ये कुठेतरी थोडं संयम बाळगलं असतं, टिकून राहिलं असतं, इनिंगला पुढे नेलं असतं तर ते कदाचित त्या संघासाठी आणखीन बेटर राहिलं असतं. आणि किरण सर नेहमीच म्हणत असताना की इतिहास हा नेहमी रडणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा राहिलाय. कारण या मॅच मध्ये तुम्हाला लढायचं आहे, एक चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे आणि ते क्रिकेट तुम्हाला खेळलं पाहिजे होतं परंतु विकेट आली, कम बॅक केलाय. सेकंड ओव्हर बॉल हवेमध्ये बट लॉंगॉनचा फिल्डर इंटरेस्टेड तिथे नाहीये. अखेर त्या लॉंगॉन वरनं फिल्डर लॉंग ऑफला आला. खरं तर या अँगलने असं वाटलं की बॉल थेट लॉंग ऑफला चालला की काय, बट बॉल भरपूर आत पडला. त्यानंतर बॉल फील्ड केला गेला आणि या ओव्हरची सुरुवात आता झाली आहे डबलने.
सुजित शेवाळेच्या बॅटमधून हा चांगला फटका पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु प्रयत्न चांगले होते. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित जाधव. मागील मॅच मध्ये अगदी चांगलं प्रदर्शन राहिलं या गोलंदाजाचं आणि तोच गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. 20 धावा झालेला. स्टार्ट तर मिळाला. उडवला बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. व्हाट अ शॉट, षटकार. ही ताकद आहे सुजित शेवाळेची. अगदी हेलिकॉप्टर बाहेर काढला, पूर्णपणे अगदी लॉफ केलं बॉलला आणि बरोबर समोर जो बॅनर आहे ना, साहेबांच्या बॅनरला धडकतोय, धडक घेतोय. ही ताकद आहे आणि ती नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. आणि खरं तर तुम्ही हेलिकॉप्टरचा उल्लेख केला. या बॉल नंतर थोडी चर्चा आपण त्यावरती नक्कीच करूया. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये, बॉल हवेमध्ये. नुकतंच तुम्ही कौतुक केलं आणि आता कॉमेंटेटर कर्स. विकेट आली आणखीन एक. बॅटर आता बाद झालाय सुजित. बघा सातत्याने मोठे फटके खेळले जात आहेत, परंतु प्रत्येक बॉलवरती फटका खेळण्याची गरज आहे का? या बॉलवरती संयमी क्रिकेट दाखवलं असतं, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं असतं, परंतु मोठ्या फटक्यासाठी गेले. फटका तिथे फसला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अभिजित कमबॅक करत असताना अझेल पकडलाय. बॅटर आउट होतोय. सुजित शेवाळे मोठी विकेट माघारी जाते. आणि खरं तर विकेट आली, बट आपण हेलिकॉप्टर फटक्याविषयी चर्चा करत होतो. तुम्ही मुकुल चौधरीचा देखील उल्लेख केला. राजस्थान झुंझुनूचा तो खेळाडू अगदी वयाच्या 21व्या वर्षामध्ये LSG मध्ये 2.60 CR मध्ये तो LSG टीम मध्ये खेळतोय आणि 27 चेंडूमध्ये ती 54 धाव्यांची इनिंग. बट खरं तर लाईफ जर्नी जर आपण पाहिली त्या खेळाडूची तर वडील दलीप कुमार चौधरी, ती सुरुवात बापाला क्रिकेटर बनायचं होतं, बट ते फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीमुळे बनवू शकले नाही. पण माझा मुलगा चांगल्या लेवलला खेळला पाहिजे, ती त्या बापाची जिद्द. आणि त्यामुळे आपण मुकुल चौधरीची ती इनिंग पाहिली, बट त्यामागे बापाने सोसलेले ते कष्ट, ती केलेली मेहनत आणि तो मुलाला दिलेला विश्वास. आणि क्रिकेट हा खेळणं आज आपण भरपूर सारा स्टार खेळाडूंना पाहतो की या लेवलला इतकं चांगले तो अर्न करतो, इतका मोठा त्याचं नाव आहे, बट त्यामागचे संघर्ष फार कमी जण पाहतात. बॉल दरम्यान आता अलोंग द ग्राउंड चाललाय काऊ फेसला. चांगली फिल्डिंग म्हणता येणार नाही, फंबल झाले थोडे तिथं. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं स्कोर कार्ड, या डबलचा साख्यानं 28. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता, जबरदस्त ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न अलोंग द कार्पेट पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न देखील चांगला राहिला, परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. पुढचा बॉल वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल होता आणि दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन आमच्या ऑफिशियल अंपायर्स सर्वांचं मी कौतुक करेन. सध्याच्या घडीला रवी सर, लारा, महेश चंदवंकर, बुमरो आणि तसेच आणि खरं तर आमचे दोन्ही दिग्गज आहेत जे सध्याच्या घडीला ॲज अ ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. सर रवी सर आपल्याला SP टीममधनं खेळताना पाहायला मिळायचे, त्याचप्रमाणे बुमरो आपल्याला डिंगडॉंग टीममधनं खेळताना पाहायचे. आणि हेच तर राहिलेलं आहे, कारण स्वर्गीय सर आजही मी जिथेही जातो स्पर्धा कव्हर करतो, ऑफिशियल अंपायर्सना आपल्याला फॉर्मल प्लेयर पाहायला मिळतात. नक्कीच चर्चा राहिली आहे. एक चांगलं पंच पॅनल या निहाल चॅम्पियन ट्रॉफीसाठी मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेस फटका समोर खेळलाय, बॉल उंच पुरा गेलाय आणि एलिव्हेशन देखील मिळालंय. बॉल डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट. पुन्हा एकदा नो बकवास क्लिअर केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट पाहायला मिळाला, सिक्सर. आणि हा बॉल देखील रात्रीच्या अंधारामध्ये हरवला. लॉंग ऑनला क्लिअर केलंय, कडक फटका. 6 मिळतील आणि 6च्या साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 35 ऑन द बोर्ड. आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. आता खेळ राखला इथं 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता करायचा आहेत आणखीन रन्स 41. 41 धाब्यांची आणखीन आवश्यकता आहे इथं 18 चेंडूंमध्ये. आणि मॅच तर बनवली आहे खरं तर या फलंदाजाने, कारण माहिती आहे की इथे जर जिंकलो तर डायरेक्टली क्वालिफाय, बट इथे जर हरलो तर लेट नाईट मॅच खेळावी लागेल आणि तो नॉकआउट सामना असेल. नक्कीच चर्चा केली, कारण ही मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. ही मॅच जिंका आणि जाऊन शेवटच्या स्टेजवरती जाऊन थांबा आणि तेच करावं लागेल. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल, या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल.
करूया मरूची मॅच आणि इथून अगदी सामना पाहायला मिळतोय. डिहाल चॅम्पियन ट्रॉफी एक चांगलं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये तालुका हा पाहायला मिळेल 4 टीमचा. परंतु सोमवार आणि मंगळवारी ओपनच्या संपूर्ण मुंबईतल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या ओपनच्या टीम या मैदानामध्ये खेळताना मात्र पाहायला मिळते. आणि नामांकित खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यांनी क्रिकेट गाजवलंय, ओपन क्रिकेटमध्ये व्यावसायिक खुल्या गटातले क्रिकेट ज्यांनी गाजवलंय ते देखील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अनेक तारे सितारे या क्रीडांगणामध्ये नक्कीच या निहाल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळताना मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आणि हेच वैशिष्ट्य राखले या स्पर्धेचं. सर चर्चा आपण नंतर या बॉल नंतर नक्कीच करूया यावरती. हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन तर सोडून द्या, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट देखील तिथे आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतो. तुम्ही चर्चा करत होते ओपन हाफ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि हेच तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राखलं. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेमध्ये राहणारी ही स्पर्धा आणि टेनिस बॉल क्रिकेटमधले रती महारथी आपल्याला निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे आणि हेच तर या स्पर्धेचं खरं तर यश देखील आहे. राऊंड द विकेट, बॉल हवेमध्ये लॉंग ऑन येत आहे तू वेगाने. आता लॉंग ऑफचा फिल्डरने तिथे अटेम्प्ट केला जरूर, बट झेल पकडता आला नाहीये. परंतु प्रयत्न खूप चांगले होते, अगदी लांब वरून आले. कॅच पकडण्याचा प्रयत्न त्यांचा भरपूर चांगला राहिला, 100% देण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि बॉल पर्यंत पोहोचलेत, रन अडवल्यात, धावा अडवण्याचा प्रयत्न मात्र तिथे राहिलाय. 2 धावा या बॉलवरती आल्या. टीमची धावसंख्या 37 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये यंदाचं सीझन आपल्याला पाहायला मिळते निहाल चॅम्पियन ट्रॉफीचं. चर्चा राहिली आहे. यावेळी मोर खेळलाय, उंच पुरा गेलाय आणि हाही बॉल पाठवलाय सीमा पार. निहाल चॅम्पियन ट्रॉफी येतोय हा षटकार आणि हा बॉल देखील आता शोधून आणावा लागेल, इतका लांब हा बॉल गेला. बॅटिंग लाजवाब सुरू आहे, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जेव्हाही खेळले गेलेत तेव्हा बॉल ना अगदी बाउंड्री रोप पासून 10 ते 20 मीटर लांब जाऊन पडलाय आणि हा देखील फटका जबरदस्त होता. षटकार येतो आणि 6च्या साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आणि आता खेळ जो राखला या सामन्यामध्ये, चेंडू राखलेत येते 15 आणि 15 मध्ये जिंकण्याकरिता आणखी करायचं आहे 33 धावांची आवश्यकता. चेंडू राखलेत 15, सामना आता जवळ येत चाललाय, त्यामुळे गोलंदाजांवरती आता दबावही वाढत चाललाय. आता इथे विकेट हवी. आता ही ती वेळ नाहीये की शांत बसून काम मरेल, आता ही ती वेळ आहे की तुम्हाला जागं व्हावं लागेल, आता लढावं लागेल, आता काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल. आणि इथे जर काही एक्स्ट्रा करू शकले ना की तर 5व्या सामन्यामध्ये तुम्हाला आर नाही तर पारची लढाई खेळावी लागेल. करूया मरोची मॅच आहे. यावेळेस देखील चांगलं कमबॅक पूर्णपणे बीट केलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. हा बॉल डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल दरम्यान येतो आणि एक डॉट बॉल देखील आता प्रेशर क्रिएट करणार आहे. एसके फूड्स चे प्रोप्रायटर सानपाडा अर्थातच बजरंगजी केसरे साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. त्यांची लक्ष्मी परी देखील आली आहे, तिचंही स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम. विनंती करेल आपण सर्वांनी बसून घ्या. आणि रनआउटची शक्यता आहे आणि बॅटर रनआउट. आणि या क्रुशल सिच्युएशन मध्ये ही पार्टनरशिप अशा प्रकारे ब्रेक होईल असा विचारही कोणी केला नव्हता आणि आता पार्टनरशिप ब्रेक झाली, रनआउट झाला बॅटर. परंतु मला म्हणायचं सर, रन घेण्याची गरज होती का? बॉल तर हातातच होता आणि पूर्णपणे पहा विकेट अगदी अर्ध्या क्रीज पर्यंत क्षेत्ररक्षक बॅट्समन येऊन पोहोचला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं आणि तिथे आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात जाते. ही जोखीम पत्करली होती, परंतु ती जोखीम भरपूर धोक्याची ठरली आहे. सुसाइड अटेम्प्ट, वाचण्याचा मार्ग देखील नाहीये ना, कारण अशा प्रकारे जर तुम्ही रन घेण्याचा प्रयत्न कराल तर मार्ग फक्त एकच आहे, डगआउटच्या दिशेने जाण्याचा, आणि त्याच मार्गावरती आता बॅटर चाललाय. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्यासाठी दरम्यान दाखल झालाय विशाल मोरे क्रमांक 6 वरती. बघा मॅच चोरगे सर पूर्णपणे बॅटिंग साईडच्या बाजूने होती, नो डाऊट, बट ही जी इथे विकेट आली आहे ना, ही विकेट नाहीये, मॅच मध्ये कमबॅक करण्याच्या संधी आहे, कारण आता जिंकण्याकरिता आणखीन 33 करायचं आणि चेंडू लागलेत येते 13. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. अर्धी फळी डगआउट मध्ये गेली आहे आणि
मिडल ओव्हरमध्ये आता विशाल आलाय आणि विशालवरती पूर्णपणे जबाबदारी आहे आणि तेवढीच जबाबदारी आपण पाहायला गेलं तर स्वप्नीलवरती देखील आहे. परंतु राजाचं कमबॅक, काय कमबॅक केलंय राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल आलाय, गोलंदाजाचं कौतुक करण. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती 8 धावा आल्या, पण त्यात नंतरच्या 3 चेंडूंवरती एकही धाव दिली नाहीये आणि एक महत्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आहे. कमबॅक झाला फिल्डिंग टीमचा. आता चेंडू लागलेत, येते 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा 33. येते 12 चेंडू कोणाच्या, आता 12 वाजून जातील, कोणाला या ग्रुपमधनं क्वालिफायच्या दिशेने घेऊन जातील. बट मॅच फार इंटरेस्टिंग आहे, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. 12 चेंडू 33 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिडल ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर राजाला पाचारण केलं होतं आणि राजाने अगदी चांगलं कमबॅक करून दिलंय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या राजाच्या गोलंदाजीने मात्र झालाय आणि त्याचसाठी मात्र तिसरं षटक राजाकडे दिलं होतं आणि पूर्णपणे खरा उतरत असताना मात्र गोलंदाजीमधून राजाला पाहायला मिळालं. कारण जिथे पहिले 2 षटक आपण पाहायला गेले तर धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम राजा या गोलंदाजाने मात्र केलंय. म्हणून तर मी म्हटलं ना की ती विकेट नव्हती, ती मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे आणि त्या संधीचा फायदा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत हे आतापर्यंत आपल्याला दाखवून दिलंय टीम पोलादपूर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जी नुकतीच झाली, सीझन 3चा उत्कृष्ट गोलंदाज जो राखला होता राजा, ज्याने मागील षटक देखील टाकलं आणि राजाचा राज राखला खरं तर त्या तिसऱ्या षटकामध्ये, कारण फक्त त्याने दिला 8. आणि म्हणून तर म्हटलं ना, राजाचं राज पण आज पण काल पण आणि उद्या पण, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. परंतु आता गोलंदाजी मार्गवरती शैलेशला पाचारण केलं गेलंय. येणारी बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 33 करायचे आहेत आणि स्ट्राइक रेटला बॅटर पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल. आणि सेकंड लास्ट ओव्हर महत्वाचं षटक, पहिलाच बॉल, फिरवला बॉल, बॅटर अगदी फार लवकर स्ट्रोक अटेम्प्ट तिथे केला, बॉल नंतर आला, तेच पाहायला मिळालं. पेस भरपूर चांगल्या पद्धतीने वेरी केलं गोलंदाजाने. डॉट बॉलने सुरुवात चांगली झाली आहे. डॉट बॉल आलाय, पहिला बॉल डॉट बॉल आलाय, पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि इथे काय घडलंय, विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. आणि फ्लाइट देतोय गोलंदाज शैलेश सध्याचा घडीला आणि फ्लाइट मध्ये टेक ऑफ बॅटर होत आहेत, बट ते डगआउटच्या दिशेने होत आहेत, विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता चेंडू लागले ते 10 आणि 10 मध्ये 33 करायचं आगे. त्याने महत्वपूर्ण आता सिनॅरिओ मी समोर ठेवतोय, जर या सामन्यामध्ये इथनं पुढे जायचं आगे टीम कराड फायटर्सला, तर या परिस्थितीमध्ये येत्या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 3 तरी मोठे फटके येतात, तुम्हाला 3 चेंडू तरी बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवावे लागतील. कारण या ओव्हरमध्ये जर एकही बाउंड्री इथे चोरगेसर नाही आली ना, दॅट्स इट, कहाणी खतम. आता त्यासाठी मात्र हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निलेश वीर. या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, कारण हाईट फॅक्टर तेवढाच आहे आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आपण पाहायला गेलं तर स्वप्नील देवुंगळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, त्याच्याकडे देखील हाईट फॅक्टर आहे आणि त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. या दोघांची पार्टनरशिप झाली ना तर मॅच मध्ये कमबॅक करून आणि आपल्या संघाला जिवंत ठेवणारी टीम म्हणून कराड फायटर पाहू शकते. पार्टनरशिप तर हवी आहे, बट विस्फोटक अंदाजाने हवी आहे, कारण 10 चेंडू लागले, 33 करायचा, तो वेळ नाहीये थांबण्यासाठी. आता पहिल्या बॉल पासून मोठ्या फटक्यांसाठी जायचं, लॉफ्टेड ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, अंडर प्रेशर, बॉलला पाठवलं, लॉंग ऑफचा वरनं षटकार. मी म्हटलं होतं ना की या फलंदाजाकडे क्षमता आहे, कुवत आहे आणि ती कुवत, ती क्षमता आणि तो फटका अगदी पाहावं आणि पाहतच राहावं. काय फटका होता, काय ऍक्शन होती, सगळं कसं ओके मध्ये पाहायला मिळालं. आणि हेच तर हवंय, ओकेच तर हवंय बॅटिंग टीमला आणि ओके फटका देखील आलाय. 6 येत आहेत, आता चेंडू लागलेत 9 आणि 9 मध्ये 27. आता ऑन साइडला वळवला, फिल्डर आगेत, काऊ फेसला बॉल फील्ड केला गेला, सिंगल झाली, डबलला चान्स घेतला जाणार नाही. आता 8 मध्ये 26. नक्कीच संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं, अगदी आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निलेश वीरने चांगला कॉल दिला, कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं आणि त्यांनी सांगितलं ग धाव घेण्याची गरज नाही, थांबलं पाहिजे आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. मोठा फटका हवाच आगे. आता 8 मध्ये 26 लागला.
मिनिमम जर आपण एक विचार केला मिनिमम एक तरी मोठा फटका येत्या 2 चेंडूंमध्ये 8 मध्ये 26. आउटसाइड एज शॉट थर्ड बॉल फील्ड केलाय निशाणा सटीक जर लागला असता तर बॅटरलाही तसंच धावत जावं लागलं असतं. सिंगल येईल आणि आता 7 चेंडू लागले तरी 7 मध्ये आता 25 करायचं. अगदी थोडीशी धोक्याची घंटा होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर स्वप्नीलची विकेट धोक्यात होती, परंतु वेगाने धाव ती कंप्लीट झाली. बाल बचावले मी म्हणेन आणि एक सिंगल आली आहे. चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 51 झालेत. येणारे 7 बॉल 25 धावांची गरज. 7-25चं समीकरण. पुढचा बॉल यावेळेस सोडून दिलाय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. हा दबाव आहे, हा प्रेशर आहे. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावले. टीमची धावसंख्या 52. रिव्ह्यू घेण्यात आला. सर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू का? यस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि खरं तर बॅटरचे मी कौतुक करेन. अशा वेळेला बॉल लिव्ह करणं म्हणजे देखील हे धाडसी काम आहे आणि ते काम बॅटरने तिथे केलं. आता निर्णय महत्वाचा राहणार आहे. हा निर्णय फार मॅटर करेल कारण वाईट जर असला एक्स्ट्रा रन 7 मध्ये 24 राहतील. बट जर हा फेअर बॉल असला तर लास्ट ओव्हरमध्ये 25. हा बॉल हा निर्णय हा फार महत्वाचा चेक केलं जातं. डिसिजन पेंडिंग आहे. tenniscricket.in या वाहिनीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिली लाईव्ह स्ट्रीमिंग टीम संतोषजी नाणेकर सर, त्यानंतर ती केलेली छोटीशी सुरुवात आणि आज वर्ल्ड वाईड आपण जर पाहिलं तर 2 मिलियनपेक्षा देखील जास्त सबस्क्रायबर्स आपल्याला यूट्यूब चॅनलवरती tenniscricket.in या वाहिनीचे पाहायला मिळतात. आणि ही स्पर्धा देखील tenniscricket.in या वाहिनीच्याच माध्यमातून यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. निर्णय पेंडिंग आहे. निर्णय अजूनही आलेला नाही आहे. सिनारिओ आम्ही तुमच्या समोर ठेवला आहे. हृदयाचे ठोके दोन्ही बाजूंनी वाढलेत कारण बॅटर देखील विचारांमध्ये बॉल लिव्ह तर केला बट डिसिजन पेंडिंग आहे. थोडं क्लोज चेक केलं जातं आहे. वाईट जर असला तर ही चांगली गोष्ट असेल बॅटिंग साईडसाठी. निर्णय आलाय. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल आलाय आणि आणखीन एक बॉल आता शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल देखील शिल्लक आहे. व्हाईट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर आहे आणि येणारी 7 बॉल 24 धावांची गरज आहे. आता 7 चेंडू 24 धावांची गरज असताना मात्र हा बॉल महत्वाचा असेल. या बॉलवरती षटकार चौकार आला. या बॉलवरती सिंगल डबल आली तर समीकरण शेवटच्या षटकामध्ये काय राहील हे मात्र बघायचं आहे. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा शैलेश. स्वप्नीलसाठी फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि फुल टॉस बॉलला पूर्णपणे वळवलंय आणि फुल टोल वसूल केलाय. कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही मी तडा आणि जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझ्या संघर्षाचा लढा आणि चौकार खेचलाय. सर काय चेक करायचं? हाईट रिव्ह्यू घेण्यात आला आणि आता बॅटिंग टीमला देखील माहिती आहे की रिव्ह्यू सोबत घेऊन जायचा नाहीये. आगे तर यूज करा आणि तेच काम केलं. आता फॉर्मॅलिटी कंप्लीट केली आहे बॅटर्सने देखील. चेक केलं जाईल बट फिल्डिंग टीमला रिक्वेस्ट आहे तुम्ही फिल्डिंग सेट करा कारण निर्णय आला आणि निर्णय खरं तर अगदी मला असं वाटतं 2 सेकंदामध्ये हा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॉल फार डीप होत होता आणि खरं तर ॲज अ थर्ड अंपायर आमच्या सोबत सुबोध सर आहेत. अगदी त्यांनी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये अगदी रिप्ले पाहण्याआधीच सांगून दिलं की फेअर बॉलच आहे आणि तेच. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये एक प्रेक्षक वर्ग गेलेत आणि सेल्फी काढण्यासाठी. बघा क्रुशल मॅच आहे आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका कारण वेळेचा देखील निर्बंध आहे. तुमच्या भावना समजू शकतो, क्रिकेटवरचं प्रेम समजू शकतो, परंतु या कुशल मुवमेंटला थोडासा दबाव असतो आणि असं कुठलंही कृत्य आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन प्लीज थोडंसं काळजी घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज. 6 मध्ये 20 आणि सोरगे सर खरं तर मी म्हणेन पगले 3 चेंडू मॅटर करतील. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तर शॉर्टली ही बॅटल आपल्याला लास्ट बॉल पर्यंत पाहायला मिळेल. बट पहिल्या 3 चेंडूंवरती जर कोणताही प्रकारे मोठा फटका अन्यथा बाउंड्री जर आली नाही तर हा सामना खिशामध्ये असेल टीम पोलादपूरचा. परंतु जोपर्यंत स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत पूर्णपणे डगआउट मध्ये माहोल अगदी आपण पाहू शकता. दोन्ही डगआउट मध्ये स्वप्नील वरती पूर्णपणे जबाबदारी आणि तेवढीच जबाबदारी आता सन्माननीय विजयजी शिंदे साहेब यांना विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आदरणीय सन्माननीय विजयजी शिंदे साहेब वेलकम दादा, सुस्वागतम. आपलं मनापासून स्वागत. विनंती करेल दादा आपण कृपया व्यासपीठावरती यावं. अर्थातच निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. विजयजी शिंदे साहेब वेलकम, सुस्वागतम.
त्याचबरोबर आमच्या सर्वांनी आदरणीय मनोजी चव्हाण शाहूवाडी त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. आमचे सर्वांनी आदरणीय सुनीलजी मस्कर साहेब यांचे कट्टर समर्थक मनोजी चव्हाण साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहायला गेलं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 20 धावांची गरज होती आणि पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर विकेटचं पतन होत असताना मात्र पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती सर विकेट आली आहे, थोडासा दबाव आहे, बॅटर आउट होतोय. निलेश वीरला मात्र जास्त काही करता आलं नाही आहे. आता येणारे 5 बॉल 20 धावांची गरज. येस, थँक्यू आशिष. आणि हा सन्मान घेतोय विजयजी शिंदे साहेब, थँक्यू सो मच. हा सन्मान खऱ्या अर्थानं वेळेतला वेळ काढून आपण या सोहळ्यासाठी आलात यासाठी. आणि या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे प्रमुख सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. आपलं पुनश्च मनापासून मनाच्या अंतकरणापासून अधिक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि बॅटिंगसाठी आता दाखल झाला क्रमांक 8 वरती शुभम शेवाळे, खरं तर ज्याला पोलार्ड या नावाने ओळखलं जातं. आणि खरं तर MI साठी 2010 पासून तर 2023-22 पर्यंत माफी असू द्या, जे काम कायरन पोलार्डने केलं ते काम आता अवघ्या 5 चेंडूमध्ये करून दाखवायचं. बॅटर शुभमला 5 मध्ये 20 करायचं. खरं तर जर आपण विचार केला तर 5 मध्ये 3 चेंडूंना बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचं, हे काम करायचं पोलार्डला. नेक्स्ट बॉल आणि पगलास बॉल फेस करत असताना इनर एज आणि थाईज वरती बॉल बदललाय. सिंगल येईल आता 4 मध्ये 19. 4 चेंडू 19 धाबांची गरज आहे. हा बॉल महत्वाचा असेल. या बॉलवरती मोठा फटका आला तर थोडासा दबाव कमी होऊ शकतो आणि तो दबाव गोलंदाजावरती येऊ शकतो. परंतु या बॉलवरती मात्र सिंगल डबल आली, एखादा डॉट बॉल आला तर तो दबाव बॅट्समन टीम वरती देखील होऊ शकतो. सुपर ओव्हर होऊ शकते का? कारण 19 तर आहेत, 3 षटकार जर येत आहेत, एखादा निर्धाव तिथे आला तर सुपर ओव्हर देखील पॉसिबल आहे. आता अगोदरच इतका उशीर झाला, एखाद तास आणखीन जाईल. 4 मध्ये 19, 4-19 समीकरण. बट ऑनेस्टली येता बॉल महत्वाचा, येता बॉलच इथे क्लिअर करेल या मॅचचा रिझल्ट. हो चांगला फटका आहे, ड्राइव्ह केलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट वेगाने कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. 2 धावा आल्यात आणि आता समीकरण बदललंय. 3 चेंडू 17 धावांवरती येऊन मॅच टेपली आहे. कार्य अवघड आहे, पण अशक्य अजूनही नाहीये. कारण खरं तर एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरला. जोपर्यंत स्वतःला वाटतं की खडतर परिस्थितीमधनं देखील आपण यशापर्यंत पोहोचू शकतो तर तुम्ही नक्कीच पोहोचाल. आणि तो विचारात तो विश्वास स्वतः बॅटरला स्वतःवरती दाखवणं महत्वाचं. यॉर्कर, वॉड बॉल आणि या बॉलने आता क्वालिफिकेशन पक्क केलं की काय. टीम पोलादपूरचं याला चेंडू आता राखले 2 आणि 2 मध्ये करायचं 17. म्हणून तर म्हटलं जातं ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आणि आता तो स्वतःला सिद्ध करतोय. गोलंदाजाने गोलंदाज अगदी अजिंक्य पलट वार करत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, येणारे 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी राहिली, काय कमबॅक केलंय पोलादपूरच्या गोलंदाजांनी. ऑन साइडला फटका, षटकार जरूर आलाय, बट मेहरबा आते आते बहुत देर हो गई. आणि जरी फटका आलाय परंतु एखाद दुसरा नकारात्मक चेंडू आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं आणि हा बॉल अचूक टाकावा लागेल. परंतु जो आधीचा बॉल ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल होता ना, काय यॉर्कर, भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला अजिंक्य पवारच्या माध्यमातून. येस एक्झॅक्टली. कारण पगले 4 चेंडू ज्या प्रकारे अजिंक्यने टाकले, खर तर त्याच्या नावामध्ये जिंकणं आहे आणि आपल्या टीमला अगदी विजयाच्या दिशेने तो घेऊनच चाललाय. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. अंतिम बॉल लीगल टाकला गेला आणि त्याच्यावरती षटकार जरी आला तरी सुद्धा हा सामना पोलादपूर टीमचा आहे. नक्कीच कारण ज्या पद्धतीने मात्र काय कमबॅक केलंय गोलंदाज अजिंक्य पवारने. नावात ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की अजिंक्य आहे आणि ते अजिंक्य पद पटकावेल का हे मात्र बघायचंय. परंतु ही डिलिव्हरी भरपूर महत्वाची असेल, टप्पा महत्वाचा असेल, लेन महत्वाची आहे. टप्पा चुकला की टप्प्यात कार्यक्रम झाला म्हणून समजा. पण हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. आणि या ग्रुप मध्ये क्वालिफाय होणारा पगला संघ ठरलाय टीम पोलादपूर. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स.
अँड हार्ड लक, टफ लक. टीम कराड फायटर्स, ज्योती इंटरप्राइजेस या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर टीम ठरली आहे पहिली टीम जी या ग्रुप मधनं क्वालिफाय झाली आहे. चला टीम नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. अर्थातच कॅप्टन 26 आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. बॅट्समन आणि त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आराध्या अर्थातच शाहवाडी